नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचे माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत. आज आपण पौष्टिक बीटरूट थालीपीठ कसे करायचे ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 2 मोठे कांदे सोलून असे मोठ्या फोडी करून घेतल्यात आणि 2 मोठे बीट घेतलेत. तर ते पण स्वच्छ धुवून साळून अशा ह्याच्या फोडी करून घेतल्यात. आता आपल्याला हे चॉपरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने थोडेसे टाकून घ्यायचे. तर आमच्या इथे शेजारी हरिपाठ चालू आहे, त्यामुळे ते टाळ आणि पक्वाचा आवाज येत आहे. तर हे पहा, मस्त असा बारीक कांदा झालाय. आता इथे मोठी परात घेतली, त्यामध्येच आता हा कांदा टाकून घेते. तर सेम याच पद्धतीने आता मी कांदा आणि बीट दोन्ही सुद्धा बारीक करून घेणार आहे. तर इथे पहा, बीट सुद्धा किती मस्त असं बारीक बारीक चिरलं गेलंय. तर हे काम पटपट होतंय. आता यातच 10 ते 15 लसूण पाकळ्या टाकते. तर पहा, किती मस्त असं बारीक झालंय. लसूण सुद्धा मस्त बारीक झालाय. आता यात थोडीशी कोथिंबीर टाकायची, थोडासा कढीपत्ता, थोडासा पुदिना, तर पाहिजे मस्त असं हे सुद्धा छान असं बारीक झालंय. आता यामध्ये आपल्याला 2 वाटी ज्वारीचं पीठ टाकायचंय, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी बेसन पीठ, 2 चमचे सफेद तेल, 2 मोठे चमचे ओवा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा सांबर मसाला, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा पावभाजी मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, 2 चमचे कांदा मसाला, चवीनुसार मीठ, थोडंसं हिंग. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता हे छान असं व्यवस्थित मिक्स करून झालंय. आता यात थोडं पाणी टाकून आपल्याला हे सैलसर पीठ मळून घ्यायचे. तरी ते आपलं हे पीठ छान असं मळून झालंय. अशा पद्धतीने हे सैलसर पीठ मळून घ्यायचे. आता आपण थालीपीठ करायला घेऊया. आता इथे पोलपटावर सुती रुमाल ओला करून टाकायचा आहे, त्यावर थोडंसं पाणी टाकायचं. आता यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आणि हे पातळ थापून घ्यायचं. पातळ थापल्यामुळे थालीपीठ छान अशी खरपूस लागतात. तर पहा, मस्त असं पातळ थापलंय. आता ह्याला 4 ते 5 होल पाडून घ्यायचे. आता तवा गरम झालाय, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. हे थालीपीठ टाकून वरून पाणी टाकायचं, म्हणजे नॅपकिन पटकन निघतो. आता याला कडेने तेल सोडायचं आणि जिथे होल केलं त्याच्यातही टाकायचं. त्यामुळे मध्यभागात छान खरपूस भाजले जातात. आणि गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून 1 मिनिट बरे भाजून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटं झालेत. वरच्या बाजूने पूर्ण सुकलंय. आता हे पलटी करून घ्यायचं. आता दुसऱ्या साईडने पण छान असं खरपूस भाजून घ्यायचं. तरी हे दुसऱ्या बाजूने पण छान असं खरपूस भाजलं. आता आपण हे काढून घेऊया. मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ते आपले सर्व थालीपीठं तयार झाले आहेत. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.